नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. सो ॲज युजल गाडीवरती असताना मी ब्लॉग करतेय, कारण की घरी असताना लक्षात येत नाही ब्लॉग करायला. एनिवेज, तर आता मी आणि माझी बहीण आम्ही दोघीही चाललोय थोडं बाहेर फिरून येऊ म्हटलं. घरातले सगळेच आपापल्या गावामध्ये बिझी होते आणि काका काकी गेलेत काकीच्या गावी आणि आम्ही दोघीच घरात होतो. सो आम्हाला असं झालं की काय करावं, कारण की कामं तर सगळी झालेली होती. मग आमचं असं म्हणणं होतं की थोडं फिरून यावं, पण आम्हाला न्यायला कोण नव्हतं. आणि आज काकांनी मोठी गाडी नेलेली, त्याच्यामुळे त्यांची 2 व्हीलर आमच्याकडे होती. सो तन्वी म्हटली की ती मला एक मंदिर दाखवायला नेती आहे. सो तिथे जायचा प्लॅन झाला, तर त्याच्याच पुढे माझी आत्ती राहते. सो तिकडेही जाऊन येऊ म्हटलं, कारण की सगळे ॲक्च्युली बिझी असल्यामुळे वेळ भेटत नाही जायला. बट टुडे इज द डे. निघालोच आहोत बाहेर त्याच वाटेवरती, सो वाय नॉट. तर आता पुढे भेटूयात आपण तुम्हाला त्या मंदिराजवळ. तन्वीचा कन्सर्न आहे की तिने गॉगल नाही घातलेला आहे. वाव, वडा कन्सर्न. हेल्मेट असू दे किंवा नसू दे, गॉगल इज इम्पॉर्टंट. मला बोलते आणलंय मी सोबत, घालायचं राहिलंय. दो वी आर मिसिंग माझा छोटा भाऊ, तो त्याच्या ITI ला गेलाय, त्याच्यामुळे तो तर नाही येऊ शकत. पण वी हॅव सम बिग प्लॅन्स येत्या दिवसांमध्ये. तन्वीचं असं म्हणणं आहे की कोल्हापुरी भाषेमध्ये बोल. अगं खरं माझी भाषा तुमच्याशी. व्हॉट अ बम्पी राईड. रस्ते, गावचे रस्ते आणि आम्ही. जरा थांबा. हा दुखला. सो तन्वी नेणाऱ्या रस्त्यांवरती ऐक. एनिवेज, तन्वीचं असं म्हणणं आहे की कोल्हापुरी भाषेत बोल, पण माझी ती टोन जी आहे ती फक्त ह्या लोकांशी बोलतानाच येते. असं इन जनरल जेव्हा मी मराठीमध्ये कोणाशी बोलते तेव्हा ती टोन नाही निघत बाय डिफॉल्टच. तरी मी ट्राय करायला लागलोय की मी कोल्हापुरी टोन मध्ये बोलीन. खरं काय होतंय ना, मुंबईला असल्यामुळे तुम्हाला स्टंट बघायचंय का तन्वीचा? थांबा दाखवते. वन्स मोर तन्वी. अहो काय व्हायला लागले माहितीये काय, ती गाडी चालवायला लागल्या आणि तिचं असं व्हायला लागले ना, तिला एकदम असं रायडर असल्यासारखी फिलिंग यायला लागल्या. त्यामुळे ती आहे ना अशी उभी राहून गाडी चालवायला लागल्या. काय म्हणलीस? कोल्हापुरी बोलली नाही, मग जरा ते खुश झालो, मग उठलो. आता मी नुसतं कोल्हापुरीतच बोलणार आहे. बघ की आता तू हात नाही सोडलं खरं. ही सोबत असली की आपल्याला कुणाचीच गरज नसते. सो ती आणि तिची दीदी हो वेगळा कसे विषय हार्ड आहे आपला. ही आमच्या आविष्कारची शाळा, आविष्कार इंग्लिश मीडियम स्कूल. सध्या तो बिझी असल्यामुळे इथे येत नाही. काय? सध्या तो बिझी असल्यामुळे इथे येऊ शकत नाही. हा ऍक्च्युली हो, तेच ना. आता कसं व्हायला लागलंय माहितीये काय, ते मंदिर जे आहे की नाही ते आहे शिवकालीन मंदिर. तर तिकडं असं मान्यता आहे की ते दर दसऱ्याच्या दिवशी तिकडे की नाही पाऊस होतोय आणि सोन्याचा पाऊस होतोय. आणि गावातल्या कुठल्या तरी असं नशीबवान व्यक्तीलाच ते सोन्याचं नाणं भेटतंय, अशी अजूनही ती म्हण आहे. काय म्हटलीस? कोल्हापूरकर असले सगळ्यांना ऑल टोटली लहान मुलांना पण ते माहिती आहे तिथं सोन्याचा पाऊस पडतोय. काय कोल्हापूरकर माहिती आहे का नाही? कोल्हापूरकरांना माहितीच असणार ऑब्व्हियसली. तर म्हणून मग मी जास्त इंटरेस्ट घेतला की अशा काही जागेंवरती जायला लय भारी वाटते. त्याच्यामुळे मग मी म्हटलं चल ठीक आहे आपण जाऊन येऊ. भेटूया आपण त्या मंदिरामध्ये जाऊन. तोपर्यंत एन्जॉय द व्ह्यू. बाय. ही आहे वीट भट्टी. इथे विटा होतात, तयार होतात. आय मीन
सूर्यफुलाची बाग आहे. तन्वीला मी 2 सूर्यफुलं तोडायला लावलेत. What a sister can do for another sister. Here's the proof. पण एक विषय घडलाय. कसा आहे बघा. चालेल. थँक्यू. तन्वीचं फोटोशूट झालेलं आहे काय. आता आम्ही निघालोय बघा. कुणीकडं? मंदिरात. नाव काय खरं त्या मंदिराचं? महादेव मंदिर. बीडचं महादेव मंदिर. मग काय? तो अभी तो बहुत दूर जाना है शिजुका. ओके नविता. डोरेमोन आईटीआई गया है क्या? डोरेमोन आईटीआई गया है नविता. मैं उसे बहुत मिस कर रही हूँ. कर रहा हूँ. नोबिता आमची मुलगी झाली मध्येच. कर रही है वो मिस. वाईट शेके शेके हाताना लाल लाल कलरची बांगडी. सध्या ओढणी आहे. बट आय एम सो प्राऊड ऑफ माय सिस्टर की तिने इतक्या वाईट रस्त्यावर खूप चांगली गाडी चालवली आहे. मला कुठेही न पाडता. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू बेबी. ही आमच्या गावाकडची नदी. गावाला वेगळं सुख असतं पण काही म्हणा. शिव शिव शंभो. आम्ही आलेलो आहोत महादेव मंदिरला आणि हे ते मंदिर आहे. चला बघू. आतूनही दाखवायचा प्रयत्न करेन. इथे जाते. ह्या शिवकालीन सापडलेल्या वस्तू आहेत. मूर्त्या आहेत. काही काही लिखित गोष्टींचे दगड आहेत. शंभूंची सर्वात मोठी भक्त ही आहे. हर हर महादेव. थोडंसं पॉज करते मी म्हणजे ज्यांना वाचायचं असेल ते वाचू शकतात. हर हर महादेव. जय शिव शंभो. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हा महादेवांचा प्रसाद. ह्या काही शिवकालीन शिला आहेत पुन्हा, ज्या आय थिंक 1100 ते 1200च्या मध्ये सापडल्या होत्या. त्याच्याबद्दल माहिती ती बाहेर जो बोर्ड होता तिथे लिहिली आहे. एकदम पीसफुल. अशा प्रकारे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण चाललोय आमच्या दीदीकडे. मुंबईच्या लोकांनी विचारूच नाही गावावरून काय आणलं. आमच्या गावाला फक्त ऊस भेटतो, फक्त ऊस. जिथे बघेल तिकडे ऊस. त्याच्या व्यतिरिक्त आमच्या गावाला दुसरं काहीही भेटत नाही. आणि पुन्हा नदीमध्ये आंघोळ करतात मग मच्छी बसून. सुंदर आहे. कसं आहे
अलगच दरारा असतो. हॉट सीन. वी आर आत्तीच्या घरी आलेला आहोत. ही दिदी आमची ही आत्ती श्रावणी दिया सकाळी हे खायचं रुद्र. सलाड. हे दिदी दुपारी जायचं पण प्लॅनिंग तेच खायचं. सांगायला. व्हिडिओ करायला ही माझी आत्ती क्युटी. तिकडे ही माझी दीदी आणि तिचे 3 मुलं आहेत. हाय करा, हाय. हाय तो करा. हिंदी मध्येच हिंदी. बाय बोलशील. ती फक्त ब्लँक झाली. अरे बाय तर बोल. बाय बाय. चल बाय कर. बाय. कधी येणार आहेस? आमचं गाठी भेटी घेऊन झालेलं आहे. आत्तीला दीदीला सगळ्यांना बाय बोलून झालेला आहे आणि परतीचा प्रवास. घरी चाललेलो आहोत दोघी बहिणी. पुढचं मला आठवलं पण मी ते न बोलणं प्रेफर करतो. ते बघा कसं सूर्यफूल च्या बिया वेगळा करायचा प्रोसेस चालू आहे. सो येस गाईज, डन विथ एव्हरीथिंग. चाललो आता घरी. म्हटलं मी मराठीत बोल, लगेच येतो तिकडून मराठीत बोल. चाललो आता आम्ही घरी. भेटूया लवकरच पुन्हा एकदा एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा हा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल. इकडे तिकडे बोंबलत फिरा. येस.